मुलींनो, तुम्ही बऱ्याचदा तुमच्या क्लायंटचं फेशियल करता, खूप छान छान किट्स वापरून करता, परंतु तरीही क्लायंट म्हणतं की ग्लो आला नाही, किंवा क्लायंट तुम्हाला असंही म्हणतं की मी अमक्या ठिकाणी केलं होतं तिथे मला छान ग्लो येतो, किंवा माझ्याकडे जे क्लायंट येतात ते मला म्हणतात की मॅडम तुमच्याकडे केल्यावर मला छान ग्लो आला, किंवा त्या फेशियलचा मला साईड इफेक्ट नाही झाला. पण याआधी जेव्हा मी फेशियल करत होते त्यावेळेला ना मला त्याचा साईड इफेक्ट व्हायचा, किंवा मला त्याचे पुरळ यायचे, किंवा मला त्याचा ग्लो यायचा नाही, ड्राय व्हायची स्किन. तर या सगळ्यांसाठी काय कारण आहेत, तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला ह्या विषयाची पूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही आधी पहिल्यांदा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओना छान पसंती देता. तसंच आता आपण वेगवेगळे लॉंग व्हिडिओ टाकणार आहोत ज्याच्यामध्ये स्किन, हेअर, मेकअप या सगळ्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील. तर लवकरच पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. फेशियलमध्ये आपण साधारणपणे 5 स्टेप्स आपल्या आहेत, म्हणजे जसं की क्लिन्झिंग करतो आपण, स्क्रबिंग करतो, स्टीम देतो, मसाज करतो 20 मिनिट्सचा, आणि त्यानंतर पॅक लावून टोनिंग करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना जेव्हा तुम्ही क्लिन्झिंग करता तेव्हा तुम्ही काय करता, क्लिन्झिंग कशासाठी असतं, तर तुम्हाला चेहऱ्याच्या पोअर्स मधील जी घाण आहे ती त्या क्लिन्झिंगनी काढून टाकायची असते, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही काय करता, क्लिन्झिंग मिल्कनी पण मसाज करता. क्लिन्झिंग मिल्कनी मसाज केला जात नाही, क्लिन्झिंग मिल्कनी फक्त आणि फक्त पोअर मधील घाण काढण्यासाठी, म्हणजे तुम्हाला टिप्सनी करायचंय. ह्या ज्या टिप्स आहेत, ह्या टिप्सनी करायचे, हे असं करायचंय टिप्सनी. क्लिन्झिंग नेहमी टिप्सनी करायचं, ते मुरवायचं नसतं. क्लिन्झिंग करून झाल्यानंतर तुम्हाला कॉटननी चेहरा आपण पुसतो. तुम्ही काय करता, क्लिन्झिंगचं 5-10 मिनिटं क्लिन्झिंग करत राहता, तर इट्स अ रॉंग मेथड. क्लिन्झिंग कधीही 5-10 मिनिटं करायचं नसतं, किंवा ते मुरवायचंही. चेहरा क्लीन्स करून झाला की म्हणजे त्याच्यातल्या पोअर्स मधली घाण आपण रिमूव्ह करतो, काढतो, आणि मग जेव्हा तुमची पोअर्स मधली घाण रिमूव्ह करून झाली त्याच्यानंतर तुम्ही स्क्रबिंग करता. आता स्क्रबिंगचं कसं असतं की स्क्रबिंग हे खूप ड्राय स्किन असेल तर नसतं करायचं. तर हे तुम्हाला स्किनच्या टाईप्समध्ये जेव्हा मी लेक्चर स्किनच्या टाईपचं अपलोड करेन त्यावेळेला तुम्ही ते बघा. तुम्हाला ड्राय स्किन असेल तर फार स्क्रबिंग शक्यतो नाही केलं तरी चालेल, पिंपलच्या स्किनला नाही केलं तरी चालेल. स्क्रबने आपण एक्सप्लॉयशनचं काम करतो, मृत त्वचा काढून टाकणं, डेड स्किन काढून टाकणं हे स्क्रबिंगचं काम आहे. बऱ्याच मुली, बऱ्याच ब्युटिशियन स्क्रबिंग करताना रगडून करतात. मग कधी कधी आमच्याकडे दुसरीकडून फेशियल करून आलेली व्यक्ती आली की ती म्हणते तुमच्या मुलींनी माझं स्क्रबिंग ना असं रगडून नाही केलं. स्क्रबिंग फेसला कधीही रगडून करायचं नसतं. अरे तुम्ही स्क्रब आहे तो, दाणे आहेत ते, त्या ग्रॅन्युल्सनी जर तुम्ही चेहरा रगडलात तर स्किन खराब होईल. स्किन तुम्हाला आता स्किनला कधीही स्क्रब रगडायचा नाही, जेंटली करायचं, तेही टिप्सनी करायचं. डोळ्यावरती स्क्रब नाही करायचा. आणि डिहायड्रेट स्किन असेल तर तिला खूप स्क्रब केलेलं नाही चालणार. मग प्रत्येक स्किनला वेगवेगळे कोणते स्क्रब करायचं याचं पण आपण एक अपलोड करू व्हिडिओ. स्क्रबिंग तुम्ही जेंटली करा, त्याच्यानंतर तुम्ही स्टीम सुद्धा ड्राय स्किनला किती वेळ द्यायची, ऑइली स्किनला किती वेळ, हे सगळं मी लेक्चर प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकत जाईन, स्पेशली त्याचे व्हिडिओ येतील. आता तुमची स्टीम झाल्यानंतर तुम्ही जेव्हा मसाज क्रीम घेतात त्या मसाज क्रीमचं सुद्धा महत्व आहे की तुम्ही ते कोणतं करता. तुम्ही काय करता, साधारणपणे ऑल टाईप ऑफ स्किनचा एक बॉक्स आणता, मग तो व्हाईटनिंगचा असेल, पपयाचा, अमुक तमुक, आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं ऑल टाईप ऑफ स्किन, मग तुम्ही तोच दोन्ही स्किनला वापरता. तर तशा प्रकारे आपण नाही करत. आपण स्किन अनालिसिस करतो, त्या स्किनची आत्ताची जेव्हा आपल्याकडे ते फेशियलला येतात त्यावेळेची त्याची कंडिशन बघून त्याप्रमाणे आम्ही प्रॉडक्ट सिलेक्ट करतो. मसाज हा नेहमी 20 मिनिटाचाच असतो. 20 मिनिटापेक्षा मी जास्त मसाज क्लायंटला दिला तर ग्लो चांगला येईल किंवा आणखी येईल असं अजिबात नसतं. 20 मिनिटचा मसाज असतो आणि त्याच्यामध्ये विशिष्ट स्टेप्स असतात, जसं की आपला राज पेट्रीसाज, त्याचं सुद्धा मी तुम्हाला एक स्पेशल लेक्चर घेईन. आताही मी साधारण फेशियलची वरवरची माहिती देत आहे. तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला पूर्ण फेशियलची माहिती पाहिजे, प्रॅक्टिकल पाहिजे, त्या कमेंटप्रमाणे मी तसे व्हिडिओ अपलोड करत जाईन. तर तुम्ही मसाज करून झाल्यानंतर मग क्लायंटला फेस पॅक लावता, करेक्ट आहे. आता फेस पॅक ज्यावेळी तुम्ही लावता तो किती वेळ ठेवायचा याचा सुद्धा अभ्यास असतो. एखादी स्किन ड्राय असेल, तुम्ही काय करता, फेस पॅक लावून ठेवता क्लायंटला आणि दुसरं आयब्रोचं क्लायंट घेता किंवा हेअरकटचं क्लायंट घेता. फेस पॅकचं एक विशिष्ट टाइम आहे, मग ते तुमच्या स्किन टाईपनुसार ठरतं की कोणाला कोणता फेस पॅक लावायचा. मग त्याच्यामध्ये पण येतो सेटिंग आणि नॉन सेटिंग. मग ते काय आहे त्याच्याबद्दलही आपण
नंतर आपण त्याच्याबद्दल पण एक व्हिडिओ अपलोड करू की पॅक कसा असतो, काय असतो, कोणाला कोणता वापरायचा त्याप्रमाणे. पॅक पुसून झाल्यानंतर तुम्ही टोनिंग करता स्किनला. टोनर करणं गरजेचं आहे. किंवा जर दुपारच्या वेळी तुमच्याकडे क्लायंट आलंय, अगदी भर उन्हाच्या वेळी आलेलं असेल, तर तुम्ही त्याला टोनिंग नंतर सनस्क्रीन लोशन सुद्धा लावून देणं गरजेचं आहे. सनस्क्रीन लोशन पण कोणी कोणते वापरायचे याच्याबद्दलही एक विशेष पद्धत आहे. कोणी पण कुठलं पण सनस्क्रीन घ्यायचं किंवा कुठलंही लावायचं असं नसतं. त्याच्यामधला जे एसपीएफ फॅक्टर आहे ते कोणत्या स्किनला एसपीएफ कोणतं घ्यायचं याच्यावरती सुद्धा अभ्यास असतो. आणि स्किन अनालिसिसमध्ये आपण ऍसिडिक स्किन, अल्कलाईन स्किन याबद्दलचाही अभ्यास आहे. हे सगळं जर स्किन तुम्हाला शिकायची असेल तर ह्या स्किन बद्दल तुम्हाला मी पूर्णपणे लेक्चर देईन. तुम्हाला इच्छा असेल माझ्याकडून स्किन शिकायची तर जरूर मला कमेंटमध्ये सांगा. आपण त्याचेही सगळे व्हिडिओ अपलोड करू. फेशियल करताना तुम्हाला हे पाहावं लागतं अनालिसिस करून की स्किन मॅच्युअर आहे, ड्राय आहे, ऑइली आहे, कॉम्बिनेशन आहे, थोडीशी नाजूक त्वचा म्हणजे सेन्सिटिव्ह आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला त्याप्रमाणे फेशियलचं प्रोडक्ट किंवा तो जे तुमचं किट आहे ते सिलेक्ट करावं लागतं. तर या सगळ्या संदर्भात आपण विशिष्ट लेक्चर देणार आहोत. हे झालं तर नॉर्मल तुम्ही फेशियल रेग्युलर येतात क्लायंट त्याचं. दुसरे असतात एक विशिष्ट फेशियल म्हणजे ज्याच्यासाठी मशीन ट्रीटमेंट केल्या जातात. मग त्या मशीन ट्रीटमेंट प्रत्येक कोणत्या स्किनला कोणते प्रॉब्लेम आहेत ते बघून आपण करतो. आता तुमची जेव्हा क्लायंट फेशियल करून तुमच्याकडून जाते तेव्हा तिला होम केअर देणं गरजेचं आहे. ती एकदा फेशियल करून गेली म्हणजे झालं असं नसतं. तर तुम्ही घरी गेल्यानंतर क्लायंटनी होम केअर वापरणं पण तितकंच गरजेचं आहे. कारण तुमची जी त्वचा छान करून दिली आहे आम्ही त्याला मेंटेन ठेवण्यासाठी होम केअर खूप. तुम्ही जो त्यांना रिझल्ट दिला आहे फेशियल करून तो मग मेंटेन राहतो आणि नेक्स्ट फेशियल पर्यंत अशा प्रकारे स्किन तुमची व्यवस्थित राहते. बरेच क्लायंट विचारतात की मॅडम तुम्ही 52च्या वाटत नाही, म्हणजे मी आता बारीक आहे म्हणून नव्हे, म्हणजे मेंटेन आहे म्हणून नव्हे, तर माझी स्किन पण चांगली असं त्यांचं म्हणणं असतं. तर तुम्ही बघा तुम्हाला माझी स्किन कशी वाटते. कारण मी माझ्या स्किनचं रुटीन केअर करते. तुम्हाला तुमच्या स्किनचं रुटीन केअर करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही म्हणाल की पूर्वीच्या बायका कुठे करत होत्या, तर तसं नसतं. प्रत्येकाच्या स्किनचा प्रकार वेगळा वेगळा असतो आणि त्याप्रमाणे त्याला करावं लागतं. पूर्वीच्या काळी इतक्या प्रमाणात पोल्युशन नव्हतं किंवा इतक्या प्रकारचे वेगवेगळे कॉस्मेटिक्स अवेलेबल नव्हतं. आपण काही आणतो काही लावतो आणि आता पोल्युशन्स आहे किंवा अन्नधान्यामध्ये एवढं केमिकल्स असतात पिकवताना. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं असतं. जर तुम्हाला तुमची स्किन लवकर म्हातारी होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला रुटीन स्किन केअर पण फेशियल सोबत करणं गरजेचं आहे. आता आपण यापुढे ज्यांना स्किन खूप शिकायची आहे, जे या फील्डमध्ये काम करतायत, मेकअप खूप चालू असतं, पण रुटीन स्किन केअर करणं किती गरजेचं आहे. किंवा जेव्हा तुम्ही ऍज अ ब्युटिशियन म्हणून काम करता तेव्हा कोणत्या प्रकारचं फेशियल क्लायंटना दिलं पाहिजे. तर या स्किनसाठी तुम्हाला पूर्ण स्किनचं नॉलेज घ्यायचं असेल तर माझ्या या युट्यूब चॅनलला मी वरचेवर व्हिडिओ टाकत जाईन. ते तर तुम्ही पाहाच. आणि जे कोणी माझ्या आसपास आहेत ज्यांचे सलोन्स किंवा जे माझ्याकडे क्लास जॉईन करतात त्यांना आपण 10 दिवसाचा एक स्किन क्लास सुरू देणार आहोत की ते 10 दिवस येऊन राहतील आणि त्यांना 10 दिवसात मी एक स्किनचा पूर्णपणे नॉलेज देईन. तर अशा व्यक्तींनी सुद्धा मला कॉल करा, फोन करा, कमेंट करा. धन्यवाद.